ओम शांती. आपण राजयोगा मेडिटेशन कोर्समध्ये जाणून घेतलं की मनुष्य आत्मा ही 84 लाख योनीमधून जन्म घेत नाही किंवा मनुष्य आत्मा ही पशु आणि पक्षी योनीमध्ये जात नाही. तिने कितीही वाईट कर्म केले तरी मनुष्य आत्मा ही मनुष्य योनीमध्येच जन्म घेते. त्यासाठी तुम्हाला उदाहरण सुद्धा सांगितलं की जे बी आपण पेरतो तेच फळ येतं. म्हणूनच मनुष्य आत्मा सुद्धा मनुष्य योनीमध्येच जन्म घेते. आता मनुष्य आत्मा ही टोटल 84 जन्म घेते. तर ते आपल्याला या सीडीच्या चित्रावरून स्पष्ट होत आहे. या चित्रामध्ये पहा, त्यात सांगितलेलं आहे भारत के उत्थान और पतन के 84 जन्मों की अद्भुत कहानी. तर मनुष्य आत्मा ही 84 जन्म प्रत्येक युगामध्ये किती जन्म घेते, कशी जन्म घेते हे या चित्रावरून आपल्याला क्लिअर समजतं. मी तुम्हाला सांगितलंच की सत्युग आणि त्रेता युगला राम राज्य म्हटलेलं आहे, ब्रह्मा का दिन असं म्हटलेलं आहे. तर राम राज्याबद्दल जी महिमा आहे, राम राजा राम प्रजा राम सावकार है, बसे नगरी जिये दाता धर्म का उपकार है. म्हणजे आज पण भारतातले लोक जे आहेत राम राज्य ची अपेक्षा करतात. जे महात्मा गांधीजींनी राम राज्यासाठी जे प्रयत्न केले, परंतु कुठल्याही देहधारी व्यक्तीचं हे कार्य नाही आहे, ते तर परमशक्तीचंच कार्य आहे. परंतु जे राम राज्याची अपेक्षा आजही लोक करतात, कारण की त्या राम राज्यामध्ये प्रजा असो सावकार असो कुणीही असो सर्वच जण सुखी होते. आणि म्हणूनच सत्युग आणि त्रेतायुग या दोन्ही युगामध्ये देव आत्मांनी सत्युगामध्ये 8 जन्म, त्रेतामध्ये 12 जन्म आणि प्रत्येक युग हे 1250 वर्षाचं होतं. तर टोटल 2500 वर्षपर्यंत रामराज्य चाललं, ज्याला ब्रह्माचा दिवस सुद्धा म्हटलेलं होतं. कारण की तिथे ज्ञानाचा प्रकाश होता आणि देवी देवतांची आत्मअभिमानी स्थिती होती. परंतु हळूहळू सीडी खाली उतरायला लागतात देवी देवतांची. बघा, आता तुम्हाला जीवन कहाणी सुद्धा समजणार की जे देवी देवता सत्युग आणि त्रेतायुगमध्ये पूज्य होते, तर ज्या वेळेस द्वापर युग लागतं तर द्वापर युगमध्ये देवी आणि देवता पुजारी बनतात. आणि म्हणूनच भारत दाखवलेला आहे. तर सत्युग आणि त्रेतायुगमध्ये पहा की तुम्हाला तिथे कुठलंही मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे काहीच दिसणार नाही. तर का? कारण की स्वतःच देवी देवता काय होते, पूज्य होते. आणि म्हणूनच तिथे आवश्यकता नाहीये. परमात्माची आठवण करायची आवश्यकता नाही, अल्लाची आठवण करायची आवश्यकता नाही, गॉडची आठवण करायची काही आवश्यकता नाही. कारण की देवी देवता स्वतःच काय होते, पूज्य होते. आणि मग ते जन्म घेत घेत काय होतं, उतरती कला. आणि म्हणूनच द्वापर युग पासून काय होतं, ते खाली उतरतात, सीडी खाली उतरतात. आणि इथून द्वापर युग पासून ब्रह्माची रात्र सुरुवात होते. इथून रावण राज्याला सुरुवात होते. आता इथे द्वापर युगाचा आधी काल आहे. तर जे देवी देवता आत्मअभिमानी स्थितीमध्ये होते, तर द्वापर युग लागल्यावर तेच देवी देवता देह अभिमानमध्ये येतात, म्हणजेच शरीराच्या भानमध्ये येतात. का येतात? कारण की जसजसं आत्मा जन्म घेत जाते आणि शरीराच्या संबंधामध्ये यायला लागते, तसतसं
ती देह अभिमानी बनत जाते. आणि म्हणूनच देह अभिमान आल्यानंतर विकारांची प्रवेशता होते. तर शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की देवी और देवताए वाम मार्ग में चले गए. म्हणजेच काय? वाम मार्ग म्हणजेच काय? ज्याला म्हटलेला उलटा मार्ग. उलटा मार्ग म्हणजेच काय? देह अभिमान. जे देवी देवता आत्म अभिमानी होते तेच देह अभिमानी बनले आणि विषय आणि विकारांमध्ये एकदम गोते खायला लागले. म्हणजेच देवी देवता आपला जो स्वधर्म होता त्या स्वधर्माला विसरले आणि विकारांच्या वशीभूत झाले, अधीन झाले आणि त्यामुळे सुख, चैन, आनंद सर्व काही हरवून बसले. जे देवी देवता पूज्य होते तेच आता काय झाले? पुजारी झाले. जे देवी देवता सत्युगामध्ये सतोप्रधान होते, त्रेतायुगमध्ये सतो होते, आता तेच द्वापर युगमध्ये रजोप्रधान झाले, रजोप्रधान स्थितीवाले झाले. आणि वर्ण सुद्धा काय झाला? चेंज झाला. जो सत्युगामध्ये देवता वर्ण होता, त्रेतामध्ये क्षत्रिय वर्ण होता, तर द्वापर युगमध्ये वर्ण चेंज होतो आणि तो म्हणजे वैश्य वर्ण. तर वैश्य वर्ण झाला आणि दुखी झाले. त्याच्यामुळे काय झालं? भक्ती मार्गाला सुरुवात झाली. तर द्वापर युगपासून भक्ती मार्गाला सुरुवात होते. आणि सर्वात आधी निराकार शिव म्हणजे शिव भोलेनाथची पूजा, आराधना देवी देवतांनी काय केली? सुरुवात केली. तर द्वापर युगमध्ये ही एक विशेषता होती की जी भक्ती होती ती भक्ती म्हणजे कशी होती? अव्यभिचारी भक्ती होती. म्हणजेच काय? एकाचीच पूजा, एकाचीच आठवण. तर अव्यभिचारी भक्ती कोणाची होती? तर फक्त आणि फक्त शिव भोलेनाथची. आणि म्हणूनच चित्रामध्ये दाखवलंय, तुम्हाला क्लिअर दिसत नसणार, परंतु तिथे दाखवलेलं आहे की सर्वात आधी राजा विक्रमादित्यने शिवलिंगची स्थापना केली आणि शिव भोलेनाथची पूजा केली. द्वापर युगामध्येच जे सोमनाथचं जे मंदिर आहे, जे सौराष्ट्र गुजरातमध्ये आहे, तर ते सर्वात पहिलं मंदिर सोमनाथचं मंदिर बांधलं गेलं. तर जी भक्ती होती द्वापर युगामध्ये ती होती अव्यभिचारी भक्ती. आता इथे आत्माचे जन्म जे आहेत तर ते जन्म वाढतात. जसं सत्युगामध्ये 8 जन्म, त्रेतामध्ये 12, द्वापर युगमध्ये आत्मा जन्म घेते 21 जन्म. वर्ण देखील काय झाला? चेंज झाला. आता कला ज्या सत्युगामध्ये 16 होत्या, त्रेतामध्ये 14 झाल्या, 2 कला कमी झाल्या आणि द्वापर युगमध्ये 8 कला असतात. म्हणजेच काय की जन्म हे वाढत चालले, आयुष्य कमी होत चाललं, कला सुद्धा काय होतात? कमी होत चालल्या. जी देवी देवतांची चढती कला होती, जन्म घेत घेत ते आता खाली उतरायला लागले. म्हणजे सत्युग आणि त्रेतायुगमध्ये जे देवपद प्राप्त होतं, तर द्वापर युगमध्ये ते देवपद राहत नाही आणि द्वापर युगापासून साधारण मनुष्य आत्मा जे देवी देवता होते ते बनून जातात. तर याच्यावरून तुम्हाला स्पष्ट होणार की जे देवी देवता जे सुरुवातीमध्ये स्वर्गामध्ये आलेले होते सुरुवातीपासून, तर तेच देवी देवतांनी ह्या सृष्टीवर जन्म घेत घेत ते काय बनले? एकदम साधारण मनुष्य आत्मा बनले. आता द्वापर युगामध्ये शिव भोलेनाथची सगळी भक्ती, सर्वजण भक्ती करायचे, पूजा करायचे. मग हळूहळू काय झालं? मग देवी आणि देवतांची सुद्धा पूजा करायला सुरुवात झाली. जसं की कोणी श्री लक्ष्मी, श्री नारायणची, कोणी राम आणि सीताची भक्ती करायला लागले. आणि या द्वापर युगामध्येच वेद आणि शास्त्रांची रचना झाली.
द्वापरयुगमध्येच यज्ञ व्हायला लागले आणि असं भक्तीचं जे रूपांतर आहे, जी भक्ती अव्यभिचारी होती, ज्या भक्तीमध्ये शुद्धता होती, आता ती भक्ती सुद्धा काय झाली, व्यभिचारी व्हायला सुरुवात झाली. व्यभिचारी म्हणजेच काय, अनेकांची आठवण, अनेकांची पूजा. आज आपण पाहतो एकाच घरामध्ये भिन्नता दिसून येते. कोणी कुठल्या देवीला मानणार, कोणी कुठल्या देवताला मानणार, तर अनेकांची पूजा म्हणजे अनेक देवी देवतांची पूजा करायला सुरुवात होते. या द्वापर युगामध्येच छोटे छोटे असे राज्य बनले आणि विभाजन झाले आणि द्वापर युगामध्ये अनेक राजा होऊन गेलेत आणि त्याच्यामुळेच मतभेदला सुद्धा सुरुवात झाली. जिथे एक धर्म, एक राज्य, एक भाषा होती, तर द्वापर युगामध्ये काय झालं, मतभेद. आता चक्र तर फिरतच असतं आणि म्हणूनच आता प्रत्येक युग हे 1250 वर्षाचं आहे. 1250 वर्ष कंप्लीट झालं की द्वापर युग सुद्धा संपतं, मग लागतं कलियुग. द्वापर नंतर येतं कलियुग. आता कलियुगामध्ये आत्मा किती जन्म घेते, आत्मा टोटल जन्म घेते 42 जन्म घेते आणि वर्ण सुद्धा चेंज होतो. वैश्य वर्ण द्वापर युगमध्ये असतो आणि कलियुगामध्ये शूद्र वर्ण होतं. आता इथे भक्ती कुठली असते, कलियुगामध्ये भक्ती व्यभिचारी भक्ती. आज आपण पाहतच आहोत की कोणी तत्वांची पूजा करतं, झाडाची पूजा, जलची पूजा, सूर्याची पूजा, चंद्राची पूजा, तर दगडांची पूजा, ज्याची जशी श्रद्धा भावना आहे त्यानुसार भक्ती करायला लागले. भगवानला या सर्वांमध्ये शोधायला लागले आणि म्हणूनच म्हटलं की अनेकांची पूजा, व्यभिचारी भक्तीला सुरुवात झाली. आता बरेच जण एक देवता प्रसन्न नाही झाले तर दुसऱ्या देवताकडे जाणार, दुसरा देवता प्रसन्न नाही झाले तर तिसऱ्या देवताकडे जाणार. अशा प्रकारे अनेकांची पूजा, आठवण कलियुगामध्ये मनुष्य आत्माने केली. कलियुगामध्ये एक पण कला शिल्लक राहत नाही, म्हणजेच कलाहीन आत्मा एकदम कलाहीन बनते. आता द्वापर युगमध्ये विकारांची प्रवेशता झाली, तिथून सुरुवात होती आणि ह्या कलियुगामध्ये 5 विकारांचा जो प्रभाव आहे या सृष्टीवर वाढायला सुरुवात झाली. म्हणजेच काय की जिथे आत्मा सत्वप्रधान होती, आता ती आत्मा कलियुगामध्ये एकदम तमोप्रधान बनते आणि सर्व नर नारी हे शूद्र वर्णामध्ये येतात. आता ह्या युगाला काय म्हटलेलं आहे, कलह क्लेशवाला युग असं म्हटलेलं आहे. इथे आपल्यांना कलियुगामध्ये दिसतं सर्व मनुष्य आत्मा आसुरी लक्षणवाले, आसुरी मर्यादावाले बनायला लागले, अतिविकारी आणि भ्रष्टाचारी बनायला सुरुवात झाली कलियुगामध्ये अति. आणि म्हणूनच प्रकृती सुद्धा आपल्यांना कष्ट द्यायला लागले. मग रोग, शोक, अचानक मृत्यू इत्यादीने मानव पीडित व्हायला लागला. बरेच लोक या कलियुगामध्ये आपण पाहतो धर्माच्या नावाखाली कमाई करायला लागले, धर्माला एक कमाईचं साधन बनवून घेतलं. भारत देश जो संपूर्ण सुख शांती संपन्न स्वर्ग होता, तो आता कंगाल, मोहताज आणि
भ्रष्टाचारी अर्थात नर्क बनून जातो. शांतीसाठी ठिकठिकाणी साधू संमेलन केले जाते आणि जो भारत सतयुगामध्ये संपन्न होता तोच भारत आता मोहताज झाल्यामुळे स्वतःसाठी दुसऱ्यांकडून धन आणि अन्न मागायला सुरुवात करतो. म्हणजेच आज आपण बघतोय पंचायती राज्य आहे, प्रजेचं प्रजेवर राज्य. अनुशासनहीनता, मतभेद, धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद आदी इत्यादी आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे दंगे होत राहतात. कारण की विसरून गेले की आपण आत्मा भाई भाई आहोत, ही दृष्टी राहिलेली नाही. कलियुग आता अंतिम श्वास घेत आहे. कारण आपण पाहतच आहोत की नैसर्गिक असंतुलन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी मिलावट आहे, बनावट आहे, भ्रष्टाचार आहे, एकदम अति झालेला आहे. आणि म्हणूनच जी सृष्टी आधी पावन होती, पवित्र होती, त्या सृष्टीला पुन्हा पवित्र बनवण्यासाठी सद्गती दाता परमपिता परमात्मा शिवबाबा या सृष्टीवर अवतरित होऊन प्रजापिता ब्रह्माबाबा ज्यांना साकार माध्यम बनवलं आणि त्यांच्याद्वारे हे ईश्वरीय ज्ञान आणि सहज राजयोगाची शिक्षा देत आहे. आणि या राजयोगाद्वारे पुन्हा या सृष्टीवर नरकला बदलून स्वर्ग आणण्याचा श्रेष्ठ कार्य करत आहे. आता ही ती वेळ आहे की जे भाग्यशाली जे आत्मा आहेत तर ह्या संगम युगावर पवित्र बनून श्रेष्ठ ज्ञान आणि योग जीवनामध्ये धारण करतील. तेच भविष्यामध्ये सतयुग आणि त्रेतायुगमध्ये जे राज्य चालतं त्या राज्यामध्ये सुख शांती संपन्नताचं जीवन व्यतीत करतील. म्हणजेच त्यांचं जीवन हे सुख शांती आणि सफलता याच्याने भरपूर राहणार. तर आत्मा सतयुगामध्ये 8 जन्म, त्रेतामध्ये 12 जन्म, द्वापरमध्ये 21 जन्म, कलियुगामध्ये 42 जन्म, टोटल जन्म झाले 83 जन्म. आणि परमपिता परमात्मा शिव बाबांनी सांगितलेलं आहे की मुलांनो, मी तुम्हाला 21 जन्मासाठी सुख शांती आणि पवित्रतेचा मी वरसा देतो. मग सतयुग आणि त्रेतायुग टोटल झाले 20 जन्म. मग तो एक जन्म आहे, तो कुठला जन्म आहे? आणि तो म्हणजे आहे संगम युगाचा श्रेष्ठ जन्म. कलियुगामध्ये शूद्र वर्ण असतो. तर ज्या वेळेस शिवबाबांचं हे जे ज्ञान आहे प्रजापिता ब्रह्मा बाबाद्वारे ज्यांनी घेतलं ते म्हणजे ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी, त्यांना सच्चे ब्राह्मण असं म्हटलं. आणि म्हणूनच चित्राच्या शेवटी दाखवलेलं आहे की ते योग तपस्या करत आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन आजीवन करून देवपद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करत आहे. परमपिता परमात्मा शिव बाबा पुन्हा योगाची लिफ्ट देतात आणि त्याद्वारे परत आपल्या घरी परमधाममध्ये मुक्तिधाममध्ये घेऊन जातात आणि पुन्हा
सर्व आत्मा आपल्या आपल्या वेळेनुसार या सत्युगी सृष्टीवर येतात. तर राजयोगाचं हे जे ज्ञान आहे, जी आत्मा धारण करते, तर तिचा एक प्रकारे नवीन जन्म होतो. म्हणजे ती आत्मा शूद्रपासून ब्राह्मण बनते आणि एक नवीन तिचा जन्म होतो. आणि म्हणूनच म्हटलं की सर्वांच्या भाग्यामध्ये राहत नाही. तर हा जो जन्म आहे, ब्राह्मण जन्म आहे, तो अमूल्य जन्म आहे आणि तो दुर्लभ सुद्धा आहे. जे शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की मनुष्य जन्म हा दुर्लभ असतो आणि अमूल्य आहे, अनमोल आहे. तर तो कुठला आहे? तो म्हणजे हा ब्राह्मण जन्म, जो संगम युगावर हे ईश्वरीय ज्ञान घेतल्यानंतर एक आपला नवीन जन्म होतो आणि तो म्हणजेच ब्राह्मण जन्म. तर टोटल तुम्हाला समजलंच असेल की आत्मा जी काय आहे 84 जन्म कशी घेते. सत्युगामध्ये 8, त्रेतामध्ये 12, द्वापरमध्ये 21, कलियुगामध्ये 42 आणि या संगम युगाचा हा एक जन्म. म्हणजेच टोटल किती जन्म झाले तर 84 जन्म. आणि त्यापैकी 21 जन्म जे आहे तर 21 जन्मासाठी शिवबाबा आपल्यांना सुख शांती पवित्रतेचा काय करतात? वरसा देतात. शिवाय शिवबाबा आपल्यांना मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वरसा देतात. आता बरेच जणांना असं वाटतं की आपल्यांना मोक्ष पाहिजे. तर शिवबाबांनी हे सांगितलेलं आहे, मोक्ष कुणाला मिळत नाही. मुक्ती आणि जीवनमुक्ती हे मिळणार, ज्याला गती आणि सद्गती असं म्हटलेलं आहे. परंतु मोक्ष कुणाला मिळत नाही. कारण मोक्षचा अर्थ काय होतं की जन्म मरणाच्या चक्रामध्ये न येणं, त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. आणि आत्मा ही जन्म मरणाच्या चक्रामध्ये येतेच, आवागमनमध्ये येतेच. आणि म्हणूनच मोक्ष हा कोणाला मिळत नाही. मुक्ती आणि जीवनमुक्ती मिळते. तर मुक्ती म्हणजेच काय? परमधाम, मुक्तिधाम, परलोकमध्ये जाणं म्हणजेच मुक्ती. आणि सत्युग म्हणजे स्वर्गामध्ये येणं म्हणजेच काय? जीवनमुक्ती. आता जीवनमुक्ती कोणाला म्हणणार की जीवनमुक्ती म्हणजे जीवनात राहून, म्हणजे आत्मा या शरीराच्या बंधनामध्ये आहे, जीवनात आहे, तरी सुद्धा ती मुक्तीचा अनुभव करते आणि म्हणून जीवनमुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि त्याचा जो अनुभव आहे तो सत्युगामध्ये तर होणारच आहे. परंतु वर्तमानमधला जे संगम युगावर शूद्रपासून आपण ब्राह्मण झालेलो आहोत, तर या ब्राह्मण जीवनामध्ये आपल्यांना त्या जीवनमुक्तीचा अनुभव प्रॅक्टिकलमध्ये करायचा आहे. म्हणजेच काय? या जीवनामध्ये राहून आपल्यामधले जे काही वाईट संस्कार आहेत, जे काही विकार आहेत, जे काही विकर्म आपण केलेले आहेत, त्यांच्यापासून आपण मुक्त होणं म्हणजेच काय? जीवनमुक्त. जीवनबंध कोणाला म्हटलेलं आहे? जे आता कलियुगामध्ये आहे. कारण की या जीवनात राहून या 5 विकारांच्या बंधनामध्ये आपण आहोत. आणि जीवनमुक्त अवस्था म्हणजेच काय? 5 विकारांच्या बंधनापासून मुक्त. आणि तोच पुरुषार्थ आपल्यांना या संगम युगावर शिवबाबा करायला सांगत आहे की बच्चे, तुम्हारे अंदर जो भी विकार है उन विकारों को मुझे दे दो और जीवन मुक्त स्थिती का अनुभव करो. आणि त्यासाठी शिवबाबांनी आपल्यांना लिफ्ट दिलेली आहे. तर त्या लिफ्टमध्ये आपल्याला फक्त बसायचं आहे. म्हणजेच काय? योग एक लिफ्ट आहे. जेवढी जेवढी आपण शिवबाबांची आठवण करणार तेवढे तेवढे आपल्यामधले जे 5 विकार आहेत ते निघायला सुरुवात होणार आणि आपण जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करायला लागणार. आता जो जेवढा पुरुषार्थ करणार त्यानुसार त्याला सत्युगामध्ये पद मिळणार. तर तुम्हाला क्लिअर झालंच असणार
की देवी देवताची जीवन कहाणी काय आहे, की जे देवी देवता सत्युग त्रेतायुगमध्ये देवी देवता होते, ते जन्म घेत घेत साधारण मनुष्य आत्मा झाले आणि पुन्हा जेव्हा शिवबाबाचं या सृष्टीवर दिव्य अवतरण होतं आणि ते हे सत्य ज्ञान सांगतात, राजयोगाचं ज्ञान सांगतात आणि जे देवी देवता होते ते पुन्हा हे ज्ञान घेतात आणि ह्या ज्ञानाच्या आधारावर पुन्हा असा पुरुषार्थ करतात आणि ते पुन्हा सतयुगामध्ये देवी देवता पद प्राप्त करतात. आणि म्हणूनच म्हटलं की देवी देवता कसे होते, अमर होते. आता सतयुग आणि त्रेतायुग सुरुवातीला जेव्हा आत्मा या सृष्टीवर येते तर आत्मरूपी बॅटरी, जी देवी देवतांची जी बॅटरी होती एकदम फुल चार्ज होते, है ना. उदाहरण बॅटरीच्या स्वरूपात द्यायचं म्हटलं म्हणजे काय, की ते एकदम फुल चार्ज होती. फुल चार्ज म्हणजे गुण शक्ती एकदम फुल होते. पण जसजसे आत्मा जन्म घेत जाते त्यानुसार तिच्या गुण शक्ती कला यूज होत जातात आणि त्यामुळे आत्मारूपी जी बॅटरी आहे ती काय होते, हळूहळू डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते. पूर्णपणे डिस्चार्ज होत नाही, थोडीशी वाचलेली असते आणि म्हणूनच शिवबाबा पुन्हा आत्मारूपी बॅटरीला चार्ज करण्यासाठी या सृष्टीवर अवतरित होतात आणि हे सत्य ज्ञान, हे राजयोगाचे ज्ञान आपल्याला देतात आणि जे देवी देवता घराण्याची जी आत्मा आहे त्यांना पुन्हा हे ज्ञान टच होतं आणि त्यांना स्मृती येते की आपण देवी देवता होतो आणि पुन्हा आपल्यांना देवी देवता बनायचं आहे. तर मग याच्यावरून आपल्याला हे क्लिअर होतं की आपले जे पूर्वज होते ते माकड नव्हते, परंतु आपले जे पूर्वज होते ते कोण होते, तर देवी आणि देवता होते. तर हे तुम्हाला क्लिअर झालंच असणार. तर आत्मा टोटल जास्तीत जास्त 84 जन्म घेते आणि कमीत कमी 1 जन्म घेते. म्हणजेच काय, की ज्यांनी राजयोगाचं ज्ञान घेतलं तेच आत्मा सत्युगापासून यायला सुरुवात होते आणि त्रेतायुगमध्ये सुद्धा येतात. परंतु ज्यांनी घेतलं नाही तर ते बाकी जे आहेत, कोणी द्वापरयुगपासून येणार तर कोणी कलियुगामध्ये येणार, असे सुद्धा आहेत की जे फक्त 1 जन्म घेणार कलियुगामध्ये. तोपर्यंत ते सर्व आत्मा परमधाममध्ये असतात. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं की एवढा मृत्यूदर असतो तरी सुद्धा पॉप्युलेशन का वाढते. याचं उत्तर हेच आहे की या सृष्टीवर एकदा का आत्मा आली तर ती तेव्हाच परत आपल्या घरी जाऊ शकते जेव्हा ती शुद्ध बनते. सत्युग, त्रेता, द्वापर आणि कलियुग पूर्णपणे ती चक्र लावते आणि वरून सुद्धा आत्मा येत राहतात आणि हळूहळू हळूहळू पॉप्युलेशन हे वाढत जातं. आणि म्हणून कलियुगाच्या शेवटी करोडो आत्मा या सृष्टीवर आपल्याला दिसत आहेत, एवढी पॉप्युलेशन आपल्याला दिसत आहे. आणि जेव्हा शिवबाबा येतात आणि हे आपल्याला ज्ञान देतात आणि सांगतात की आत्ता ही वेळ आहे आत्माचं शुद्धीकरण करण्याची, कारण की परमधाममध्ये आत्मा एकदम शुद्ध पवित्र होती आणि शिवबाबा आपल्या सगळ्यांना शुद्ध पवित्र बनवून पुन्हा परमधाममध्ये परत घेऊन जातात. मग तुम्ही माझी आठवण करून स्वतःला पवित्र बनवा किंवा मग जी काही तुम्ही जे कर्म केलेले आहेत त्या कर्माची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे, त्याची सजा तर तुम्हाला मिळणारच आहे. कारण की प्रत्येकाला हिसाब किताब आणि कर्मभोग चुकतू करायचेच आहे आणि त्याद्वारे सुद्धा आत्मा काय बनणार, शुद्ध बनणार आणि आपल्या घरी परत जाणार. तर ह्या चित्रावरूनच आपल्याला स्पष्ट होते कर्माची गुह्य गती. तर बघा, कलियुगामध्ये कुठले कर्म असतात, सत्युगामध्ये आणि त्रेतायुगमध्ये कुठले कर्म असतात आणि द्वापरयुगमध्ये कुठले कर्म असतात.
तर 4 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. कलियुगामध्ये विकर्म म्हटलेले आहेत, पाप कर्म म्हटलेले आहेत, की कळत नकळत आपल्याकडून असे पाप कर्म झालेत. आपल्यांना माहिती नव्हतं की आपल्याकडून पाप कर्म होत आहेत. उदाहरण मी सांगते. समजा तुमच्याकडे कोणी भिकारी आला, त्याने पैसे मागितले, तुम्ही त्याला 10 रुपये दिले. त्या 10 रुपयाचा त्याने चाकू विकत घेतला आणि एखाद्याचा खून केला. तर पैसे कोणी दिले होते? तुम्ही दिले होते. म्हणजे तुमच्यावर सुद्धा काय होणार? पाप चढणार. आणि म्हणूनच आपण तर त्याला चांगल्या ह्याच्यासाठी दिलं, परंतु त्याने चुकीचा वापर केला, दुरुपयोग केला आणि कळत नकळत आपल्यावर असे पाप कर्म विकर्म चढत गेले. आणि म्हणूनच कलियुगामध्ये जे कर्म आहेत, विकारांच्या अधीन होऊन जे केले गेले ते सर्व काय झाले? विकर्म बनत गेले. मग ह्या विकर्मामधून, पापकर्मामधून निघण्याचा मार्ग शिवबाबांनी आपल्याला सांगितला की तुम्ही श्रेष्ठ कर्म करा. आता श्रेष्ठ कर्म कोणाला म्हटले? तर श्रेष्ठ कर्म म्हणजेच काय, की स्वतःला आत्मा समजून शिवबाबांच्या आठवणीत तुम्ही जे काही कर्म करणार तर तुमच्याकडून श्रेष्ठ कर्मच होणार. तर म्हणजे जेवढे जेवढे तुम्ही श्रेष्ठ कर्म करत जाणार तेवढे तेवढे तुम्ही पाप कर्मापासून मुक्त होणार, तुमचे विकर्म नष्ट होत जाते. तर संगम युगावर शिवबाबांनी आपल्यांना श्रेष्ठ कर्म करायला सांगितलं. आता आपण संगम युगावर काय करतो? बी पेरतो श्रेष्ठ कर्माचं आणि त्याचं फळ आपण सतयुग आणि त्रेतायुगमध्ये खातो. आणि म्हणूनच तिथले जे कर्म आहेत त्या कर्माला म्हटलेलं आहे अकर्म. तिथे नवीन काहीच करत नाही. एक प्रकारे म्हणजे न्यूट्रल म्हणा, अकर्म म्हटलेला आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की बघा, तुम्ही बँक बॅलन्स ठेवलेला आहे. आता बँक बॅलन्स तुम्ही ठेवला, आता तुम्हाला आवश्यकता आहे तर तुम्ही काय करणार? त्याच्यातून काढणार. तुम्ही काढत जाणार, नवीन त्याच्यात ॲड करणार नाही. एक दिवस काय होणार? तो बँक बॅलन्स संपणार. आता पुन्हा पुढे जीवन आहे, पुन्हा जीवन जगायचं आहे, तर मग काय करणार? काहीतरी आपल्यांना व्यवसाय करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. आणि म्हणूनच सतयुग त्रेतायुगमध्ये आपण काय केलं? फक्त जो बँक बॅलन्स होता तो आपण काय केला? यूज केला. संगम युगावर आपण बी पेरलं, सतयुग त्रेतायुगमध्ये आपण खात गेलो, म्हणून त्याला अकर्म असं म्हटलेलं आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, सर्वात श्रेष्ठ कर्म कुठलं? बी पेरणं का फळ खाणं? कारण की सतयुग त्रेतायुगमध्ये आपण फळ खात आहोत. तर सर्वात श्रेष्ठ कर्म तर उत्तर हेच असणार ना, बी पेरणं. तर संगम युग म्हणूनच म्हटलं की हे पुरुषोत्तम संगम युग आहे, कमाई करण्याचे युग आहे, हे छोटंसं युग आहे आणि म्हणूनच याला खूप इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. मग पुढे अजून आपलं जीवन असतं. मग द्वापरयुग आहे, तर द्वापरयुगमध्ये सुद्धा आपलं जीवन जगायचं आहे, पुढे आहे. मग आपण काय करायला लागतो? तिथे पुण्यकर्म करायला लागतो. तर पुण्यकर्म कुणाला म्हटलेलं आहे? बघा, कोणी हॉस्पिटल उघडतं, कोणी धर्मशाळा बनवून देतं, कोणी स्कूल कॉलेज उघडतं. तर ज्याने हॉस्पिटल बनवून दिलं तर म्हणतात की याला एक जन्मासाठी त्याचं आरोग्य एकदम काय राहणार? चांगलं राहणार. कारण की हॉस्पिटलमध्ये जेवढे आले त्यांची सर्वांची दुआ ज्याने उघडला आहे त्याला मिळते आणि एक जन्मासाठी त्याचं काय होतं? पुण्य जमा होतं. स्कूल कॉलेज ज्याने उघडलेला आहे म्हणतात की त्याचा पुढचा एक जन्म तो खूप बुद्धिवान राहणार. म्हणजेच काय की जे काही पुण्यकर्म आहे, तर पुण्यकर्म म्हणजेच काय? हॉस्पिटल उघडणं, धर्मशाळा उघडणं, स्कूल कॉलेज, तर त्याचं आपल्याला रिटर्नमध्ये एक जन्मासाठी नक्की मिळतं.
परंतु द्वापर युगमध्ये काय होतं की मनुष्य आत्मा ही दान घेण्याची पात्र होती, पण कलियुगामध्ये ती पात्र राहत नाही, अपात्र बनते. आणि म्हणूनच असं म्हटलेले दानच्या प्रती कि दान भी अगर करना हो तो पात्र को देख करके करो, असं म्हटलेलं आहे. म्हणून कलियुग जेव्हा येतं तर आपण दान जरी करत गेलो तरी सुद्धा कळत नकळत आपल्याकडून असे विकर्म होत गेले. आता कर्माची गुह्य गती अशी आहे की एखाद्या जन्मी जर का आपण कुणाकडून पैसे घेतले असतील आणि ते आपण रिटर्न केले नसतील आणि तसाच आपला मृत्यू झाला असेल तर पुढच्या जन्मी आपल्याला ते काय करावं लागतात, रिटर्न द्यावेच लागतात. हे कर्माची गुह्य गती आहे. आणि म्हणूनच हे जे संगम युग आहे, हे संगम युग आहे. आपले जे कर्मिक अकाउंट आहे ते या संगम युगावरच इथेच आपल्याला काय करायचे आहे, क्लिअर करायचे आहे. तर हिसाब किताब चुकतू करण्याचं युग म्हणजे हे संगम युग आहे. तर 4 प्रकारचे कर्म तुम्हाला सांगितले. आणि कर्मची गुह्य गती काय आहे की जे पण काही आपण इतरांना कुठल्याही जन्मी जे काही दिलं असेल तर ते आपल्याला रिटर्नमध्ये नक्कीच मिळतं. तर अजून मी पुढे तुम्हाला कर्माची जी गुह्य गती आहे त्याच्याबद्दल थोडक्यात अजून पुढच्या लेसनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ते क्लिअर करणार आहे. तोपर्यंत ओम शांती.